हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल. तर सुरुवातीला आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच दीदीज होम किचन अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत पोहे. तर इथे माझ्या मिस्टरांना आज पोहे खायचे होते आणि माझ्याकडे वेळ पण नव्हता. तर मी इथे थोडेसे गडबडीमध्ये पोहे कसे करायचे हे तुम्हाला सांगणार आहे. तर इथे अगोदर मी पोहे 1.5 वाटी पोहे एक चाळून घेतले चाळणीने आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. त्याचबरोबर मी जे पोह्याला साहित्य लागणार आहे ते सुद्धा घेतलेलं आहे, म्हणजेच कांदा, हिरवी मिरची, शेंगदाणे, कढीपत्ता. तर शेंगदाणे मी अगोदरच भाजून घेतलेले. काय होतं, शेंगदाणे जर अगोदर भाजून घेतले ना तर खूप छान टेस्ट लागते. म्हणजे दाताखाली शेंगदाणे आले ना तर खूप छान लागतात पोहे. तर आता इकडे मी इथे गॅस सुरू करून त्याच्यावरती कढई ठेवलेली आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं तेल. तरी मी इथे साधारणतः 4 पळ्या तेल घातलेलं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये जिरे घातले, मोहरी घातली आणि छान असं तडतडून घेतलं. आता त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालायचा आहे. तर माझ्याकडून कढीपत्ता आणि हिरवी मिरची घातलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे, काही हरकत नाही. तर कढीपत्ता आणि हिरवी मिरची छान तेलामध्ये परतून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये कांदा घालायचा. कांदा छान असा मिक्स करून घ्यायचा. तर कांदे पोहे बनवण्यासाठी ना आपल्याला कांदा थोडासा मोठा मोठा चिरून घ्यायचा, जेणेकरून कांदे पोहे खूप छान लागतात. तर तुम्ही पाहू शकता इथे छान अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला जास्त परतायचा नाही आहे, म्हणजे जास्त लालसर गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा नाही आहे आपल्याला, थोडासा कमीच परतून घ्यायचा. आता त्याच्यामध्ये घालायचे शेंगदाणे. तर मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घालते. तुम्हाला कमी जास्त आवडत असेल तर थोडेसे कमी जास्तसुद्धा घालू शकता. तर शेंगदाणे मी इथे अगोदर भाजून घेतलेले आहेत, तुम्हाला तर सांगितलेलंच आहे. आणि आता याच्यानंतर घालायचे आपल्याला हळद पावडर. तर मी इथे 1.5 चमचा हळद पावडर घालते. म्हणजे ही जी हळद आहे ना, आम्ही जे हळकुंड असतात ती दळून आणलेले आहेत, त्याच्यामुळे याला थोडीशी जास्त हळद टाकावी लागते. आणि जी आपली पॅकेटमधली असते ना, ती थोडीशी जरी टाकली तरी पण पिवळसर रंग येतो. तर ही मी दळून आणलेली हळद आहे, त्याच्यामुळे मी इथे 1.5 चमचा घातलेली आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्याने खूप छान टेस्ट येते पोह्याला. कोथिंबीर नसेल तर पोहे थोडेसे अधुरे असल्यासारखेच वाटतात. तर मी इथे नंतर कोथिंबीर घातल्यानंतर पोहेसुद्धा टाकून घेतले आणि छान असं मिक्स करून घेते. तुम्ही पाहू शकता इथे सुरुवातीला काय करायचं, पोहे टाकल्यानंतर 2 मिनिट फुल गॅस करायचा आणि छान असे परतून घ्यायचे. आणि नंतर त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला चवीनुसार नमक. तर मी इथे 1.5 चमचाच नमक घातलेला आहे आणि छान अशा प्रकारे मिक्स करत आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता जो मोठा गॅस होता ना, तो एकदम कमी गॅस करायचा आणि कमी गॅस करून काय करायचे, आपल्याला झाकण ठेवून आपल्याला परत 3 ते 4 मिनटासाठी हे पोहे वाफवून घ्यायचे आहेत. तर आता 4 मिनटानंतर आपण पाहूयात पोहे कसे झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे आपले हे पोहे वाफलेले आहेत, म्हणजे खाण्यासाठी सुद्धा एकदम रेडी आहेत. आणि तुम्ही वरतून गार्निशिंगसाठी खोबरं किंवा वरतून थोडीशी शेव जरी टाकली तरी पण खूप छान लागतात पोहे हे. आणि लिंबू टाकल्यानंतर तर एकच नंबर लागतात. तर मी इथे आता हे ताटामध्ये पोहे काढून घेते, तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला आजच्या पोह्याची रेसिपी एकदम साधी, सिंपल आणि झटपट होणारी रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.